हा हा ठीक आहे. तात्या ये इकडे. नमस्कार, मी सर महावीर विलास भोई, राहणार आलेश्वर तालुका, परंडा, जिल्हा धाराशिव. माझा असा विषय आहे की छत्रपती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, आलेश्वर तालुका, परंडा, जिल्हा धाराशिव ही संस्था शिना कोळेगाव धरणावर माझी कार्यरत असून तिला संस्थेला 25 डिसेंबर 2026 ते 31 म्हणजे 2031 पर्यंत तलाव ठेका मिळालेला होता. ठेक्याची बोली रक्कम साधारणपणे 36,60,000 रुपये होती आणि 20% अनामत रक्कम अशी 44 लाख रुपये आम्ही शासनाला भरणा केली. परंतु असं झालं की डिसेंबर ते ऑगस्ट पर्यंत असे 7च महिने पूर्ण होतात. तर सरकारी वार्षिक ठेका रक्कम भरण्याची मुदत होती 30 मे आणि शेवट दंडनीय रक्कम भरण्याची मुदत होती 30 जून. पण शासनाकडून आम्हाला पत्र आलं की बाबा पैसे भरा म्हणून. पण 44 लाख रुपयाची रक्कम असल्यामुळं आम्ही शासनाकडे पत्र दिलं की बाबा आम्हाला टप्पे पाडून पैसे मुदतवाढ द्या. जे उशिरा शासन धोरण 3/7/2019च्या शासन धोरणामध्ये असे नमूद केलेलं आहे की जर उशिरा टेंडर भेटलं तर त्या टेंडर उशिरा भेटल्याची मुदतवाढ भेटते. पण ते असं म्हणतात शासन धोरणामध्ये की शेवटच्या वर्षी भेटते. पण एवढी मोठी रक्कम असल्यामुळे आम्ही सुरुवातीला मागितली पत्रामध्ये, पण त्याचे आम्हाला काही उत्तर भेटलेलं नाही. मग आता आमच्याकडनं पैसे न भरणं झाल्यामुळं त्यांनी पत्र काढलंय ठेका रद्दचं असं म्हणतात. ऐकलं, मला भेटलं ऐकायला बाहेरून. मग रद्द केलं आणि इकडे परवाना पास स्थानिक मच्छीमार असल्यामुळं किंवा संस्थेचे मच्छीमार असल्यामुळे यांनी परवाना पास माझ्या परस्पर द्यायला चालू केलं. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी मी ऑफिसला आलो तर त्यांना विचारणा केली की बाबा मला ठेका रद्द पत्र तुम्ही काढलेलं दाखवा. तर ती दाखवत नाहीत, त्यांच्याकडे पत्र नाही येते. आणि जर पत्र असेल तर तुम्ही दाखवा, मला पाहिजे, तुम्ही का दाखवलं. मी पोस्ट ऑफिस मध्ये फोन केला, आपल्या संस्थेला पत्र कोणचं आलंय का, तर ते म्हणले आजपर्यंत तर आलं नाही, इथनं महाग आलेले तुम्हाला पोहोचवल्यात. तर मला ठेकाचं पत्र न येता माझ्या परस्पर अधिकारी आणि खाजगी गावगोंड तलाव परिसरातले मच्छीमार मिल बघत होऊन ह्यांनी काहीतरी गोड बंगाल करून ह्यांनी परवाना पास लगेच कसा केला, ते कुठल्या धोरणातून केला ही मला सांगितलं नाही. मी उत्तर वारंवार विचारलं साहेबांना, तर त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. म्हणून माझी संस्था तर काळ्या यादीत गेलीच, ह्यांनी घालवलीच आणि जाणीवपूर्वक घालवली. जर मला पत्र नसतं त्याला दाखवत तर मिसगाईड करून ह्यांनी काहीतरी गोलमाल खालच्या लेवलला काळा बाजार करून संस्था अडचणीत ह्यांनी जाणीवपूर्वक सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय धाराशिव व त्यांच्या स्टॉपने आणली. जर आता मला मागणी अशी आहे की माझी संस्था तुम्ही काळ्या यादीत घातली, माझं टेंडर रद्द केलं, फक्त माझं ह्यांच्याकडे पत्र मागणी आहे की मला तुम्ही पत्र का काढलं नाही, कळवलं नाही. जर मला कळवलं असतं तर मी समाधानी झालो असतो की बाबा, पण ही काळा बाजार यांनी सरळ सरळ माझा आरोप आहे यांच्यावर की तुम्ही काहीतरी पैसे यांच्याकडनं घेऊन काळ्या बाजारामध्ये यांना परवाना पास चालू केलेला आहे. तुमचं म्हणणं असं आहे की जे ठेकेदार दुसऱ्याला दिलेला आहे तुम्हाला अगोदर कळवणे हे होते की बाबा तुम्ही ठेका रद्द करता म्हणून तुम्हाला पत्र देणे अपेक्षित होते, पत्र भेटलं नाही तुम्हाला. पत्र भेटलं नाही. पत्र न भेटताच त्यांनी दुसरा ठेका दिला. ठेका दिला नाही, त्यांच्याकडेच शासकीय ठेवला. त्यांचा शासकीय म्हणजे ठेका प्रक्रिया दिलेला नाही किंवा काही नाही. असं शासन धोरणामध्ये असं असतंय की बाबा पहिल्या ठेवून त्यांनी जर पैसे नाही भरलं तर पुढील संस्था जी काय असतील त्या धरणावर कार्यरत नोंदणी करून ह्यांना प्रक्रिया करून टेंडर द्यायचं असते. तर आमची भूमिका एकच आहे की ह्यांनी पत्र मला का दिलं नाही आणि काय माझ्या परस्पर परवाना पास का चालू केलं. आणि जवळजवळ 44 लाख रुपये भरून मी चोर, आणि ज्यांना परवाना पास दिल्यात ती क्रियाशील मच्छीमार कशावरून कसं बनवलं तुम्ही. संस्थेच्या मच्छीमाराला असतील तर संस्था सांगेल हे आमचे क्रियाशील मच्छीमार आहेत, सभासद आहेत. पण ऑदरचे मच्छीमार ह्यांनी क्रियाशील म्हणून परवाना पासावर दिले. तुम्ही परवाना पास अधिकाऱ्याला बघू शकता, अधिकाऱ्याला विचारू शकता. सहाय्यक आयुक्ताकडे मी सहाय्यक आयुक्त ऑफिस मध्ये नाहीत आणि त्यांच्या खालचे बी अधिकारी नाहीत, गायकवाड साहेब बी नाहीत. 100% करणार आहे. मला पत्र पोहोचलंय, तो पत्र परवानाची ऑर्डर कुठनं दिली आणि कुणी दिली, परवाना पासाची ऑर्डर यांना चौकशी ना. तुम्ही आता माझं म्हणणं की मीडियाने त्यांच्याकडे चौकशी करावी की बाबा संस्थेला अधिकृत संस्थांनी ठेका घेतला त्यांना
शासनाकडे आयुक्तांकडे तुम्ही चौकशीची मागणी करणार आहात? 100% करणार. त्यांच्याकडे मला परवाना पत्र का दिलं नाही आणि माझ्या पत्र कसं काय पोहोचलं नाही. मी पोस्टामध्ये चौकशी केली, पोस्टाने व्हॉट्सअपला बी नाही आलं. आणि मी मीडिया घेतली की बाबा मी तलाव मला मुदत वाढ द्या. पण ह्यांनी काय केलं की आता तलाव कोणाच्या ताब्यात आहे? आता सध्या पेंडिंगला आहे. त्यांनी कॅन्सल केल्यामुळे पेंडिंगला आहे तलाव. पेंडिंगला म्हणजे शासन स्तरावर तुम्हाला काय पत्र मिळालं नाही, मग तुम्ही कसं म्हणता pending आहे? पत्रच भेटलं नाही. त्यांनी परवाना, मग मी तेच बोलतोय की पत्र मला भेटलं नाही. माझ्याकडचा तलाव तुम्ही मला कळवलं का नाही की तलाव ठेका रद्द केलेला तुमचं पत्र सहाय्यक आयुक्त धाराशिवचं मला पाहिजे होतं.